की नाही आम्ही 2 महिन्यामध्ये कोणीतरी आमचं सरपंच झालो आम्ही तुम्हाला इथं ठेवणार कामाचं स्ट्राईक माणसाचं कामाचं स्ट्राईक आता सुरळीत चालू असतं नाही बेवारस होती यांचा हात चांगला असतं नाही बेवारस होती तशी परिस्थिती आहे. एक दिवस सिलवाला आला दादा तुमच्या हाताने आपण इथं एवढे परत कोणत्याच गावाला भेटू तुमचं काम काय माहिती तुम्ही काय करणार आता इथून गेलो हे आहे की प्रोसिडिंगची वही आहे अशी अशी तुम्ही फेकून देणार आहे जेवण करून झोपून घेणार आहे गाव गेलं खड्ड्यात गावाला 10 चांगले मोठे अण्णा थांबव 10 मोठे नेते अहो ग्रामपंचायत नाही मराठी शाळा एवढी सुंदर आहे तिच्यापर्यंत यायला चांगला रोड नाही तुम्हाला मी स्वतः 50 वेळेस सांगितले तुम्ही काय केलं त्याच्यावर ते सांगा याच्यात म्हणून चालत नाही तुम्ही कोल्ड मिक्स टाका टँकर टाका ना तिथे उजवायला ऑप्शन नाही का महेश ऑप्शन नाही का रे कॉन्ट्रॅक्टर कोल्ड मिक्स चालणार नाही तिथं कॉन्क्रीटला ब्लॉक आणा प्युअर ब्लॉक आणा तुम्ही ते ब्लॉक टाका ना तुम्ही फक्त ना मजुरी करताय तुम्ही आमच्या मालक लगेच सोडू का तुम्ही तयारी द्यायला पाहिजे मजुरी झाली हे दोघं तिघं येत्या वाचून मागची प्रोसिडिंग दादा माझा प्रश्न काय मागची प्रोसिडिंग त्यांनी इथं ठेवून बोललं पाहिजे मग बोलले पाहिजे मग दादा विचारतील का नाही झालं तुम्ही काही बोलत आहे भूषण वाद कुठे हा 2 महिन्यापूर्वी जे सबस्टेशनच्या कामाला विरोध केला होता त्याचं प्रोसिडिंग दिलं होतं त्याचं प्रोसिडिंग वाचन केलं तुम्ही या सभेला त्याच्या सभेला झालं ना प्रशासक जर समजा प्रशासक 3-4 महिने वर्ष 1.5 वर्ष 2 वर्ष काही दिवसानंतर आपण मरून जाऊ ते पैसे शिल्लक राहतील इथला अधिकार वरती पंचायत समिती लेवलला कोणाला ना कोणाला आता हे काहीच नाही अधिकारच नाही तरतूदच नाही का तरतूदच नाही आज बोलू बोलले पैसे किती शिल्लक आहे खर्च करते नाही सांगा तुम्ही आम्हाला कळू द्या तेव्हा आम्हाला कळेल परत कोर्टात विरोधक गेले प्रशासकांना जर यांचं 5 वर्ष संपले बोलायला लावलेले ऐका ना पूर्ण लिंग नाही समजली तर मग तुम्ही सांगा तर कोर्टाचा तुम्हाला मोठ्या ह्याच्या नियोजन करता येणार नाही प्रशासकाला ते अधिकार संपुष्टात आणून ठेवले आता इथं तेव्हापासून अप्रशासक पिरियड आहे माझ्या इथे 25-26 मध्ये 15 वित्त आयोगाचं काम काय काय सांगतो शिल्लक निधी 25-26 खर्च होईल आता जे करताय आपण या याच्यातला खर्च 15 वित्त आयोगाचा जो राहिलेला आहे त्याच्यामध्ये आपण टाईट अनटाईट अशा प्रकारे निधी वापरला जातो खरं आहे खोटं आहे त्याच्यामध्ये काय काय येतं पाणी पुरवठा सांडपाणी घन कचरा रस्ते गटारे हेच येतं तर तुम्ही करते का नाही हा खर्च वापरता येणार आहे हो आम्ही वापरता येणार 2 मिनिटं थांबा सगळे वापरता येणार कसा वापरता येतो काहीही सांगतो प्रशासनाच्या अधिकारानुसार प्रशासकीय मान्यता व खर्चाची प्रक्रिया पूर्ण करून काम सुरू करता येतं आणि हे कामाला पैसे टाईट अनटाईट अशा प्रकारे निधी वापरला जातो पाणी पुरवठा सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन तसेच रस्ते गटार पिवरून ब्लॉक शाळा अंगणवाडी दुरुस्ती आदी कामांना नियमानुसार निधी हा वापरता येतोच याच्यात नाहीये तुम्ही मला सांगा ना त्याचं उत्तर काय येतो सांगा ना तुम्ही हा आराखडा आराखडा नाही माझं तुम्ही एकदाही काम केलं नाही माझा संताप झालेला नद्या ओढ्यातून घरातून बाहेर निघायचं बोलून विषय कट नको करू 52 लाख रुपये खर्च पडलेला आहे पण त्यांनी काय झालं पाणी पुरवठा वगैरे याला तो वापरता येतो तुमचे काम होते ना सगळ्यांनी पूर्ण
सह्या घेऊन टाकतं खोटं आहे सांगाय सांगा खोटं आहे ग्रामसभेला आता तुम्ही तुम्हाला उडून आणलं अहो तुम्ही पहिल्या दिवशी कालची ग्रामसभा हे घर वाटायचं तुम्ही कुठं लावले याचे फलक लावले का 4 ग्रुप वरती मेसेज टाकले का 2 मिनिटात कोणतं व्हॉट्सअप टाकले ते मान्य करतोय पण तू बाजू लावतोय राहते ते आम्ही सांगितल्यावर एक केली. मागच्या वेळेस नाही. बरं का साहेब ऐका ना आमच्या बाबतीत तर थोडी निलेश तुम्ही बोलल्यानंतर वेळ देतो. या माणसाला हे सांगता का लाईटाचं लाईट या माणसाला 6 महिन्यापासून पगार नाही. 4 महिन्यापासून लावून पगार मी काम कसं करतो देणीवाडीची लाईट बसवली कधी गेला होता पगार दिला तेव्हा म्हणलं होतं ना मटेरियलला 2 महिने लावून टाका ग्रामपंचायत त्याला जर मटेरियल दिलं नाही तर तो विषय नाही ना